बनवा बाप्पा खुश होतील असे रवा खोबऱ्याचे मोदक. फक्त रवा, खोबरा आणि साखर टाकून अगोदर रवा घ्यायचा, त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं. जेवढा पाहिजे तेवढा रवा आपण इकडे घेऊ शकता. इकडे मी वाटीच्या बरोबर रवा घेतला होता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तूप घालायचं आणि अगदी लालसर असं भाजायचं. स्लो गॅसवर भाजायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं. तुम्ही इकडे दूध देखील मिक्स करू शकता. ओलं किंवा वाळलं खोबरं इकडे खिसून घ्यायचं आणि त्यामध्ये घालायचं. थोडीशी साखर घालायची. जास्त गोड असेल तर, आवडत असेल तर जास्त गोड घालू शकता. आणि तुम्ही बघू शकता इकडं छान असं बॅटर तयार झालं आहे मोदकासाठी. थंड झाल्यानंतर त्याला साच्यामध्ये घालायचं आणि छान छान असे मोदक करून घ्यायचे. मला इथं गडबड होते म्हणून थोडंसं गरम आणि थोडंसं पातळ होतं. थंड झाल्यास एकदम घट्ट असं होतं आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडे छान असे मी साच्यामध्ये मोदक बनवत आहे. अगदी बाप्पाला आवडेल आणि आपल्याला देखील आवडतील असे मोदक इकडे तयार झाले आहेत. तर तुम्हाला कसे वाटले? लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.